श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जय या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. सणावाराची घाई असो किंवा अचानक कुठे बाहेर जायचं असो आणि पार्लरमध्ये जायचं नाही आहे कारण आपल्याला वेळ आणि पैसा तिथे खर्च करायचा नाही आहे, तर अगदी घरच्या साहित्यापासून मी सोपा तुम्हाला फेस पॅक लवकर बनवून दाखवणार आहे. तो कसा, तर हे आता आपण बघूया. तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इथे घेतलेला आहे मी एक बटाटा. बटाटा हा सगळ्यांकडे असतोच कारण सगळ्या मुलांची आवडीची भाजी म्हणजे बटाटा. त्याच्यानंतर हा मी छान फक्त धुवून घेतलेला आहे स्वच्छ अगदी. म्हणजे तुम्हाला जर पील करून घ्यायचं असेल तर तुम्ही सोलूनसुद्धा घेऊ शकता, पण मी छान स्वच्छ धुतला आहे त्याच्यामुळे तसंच किसून घेतलेले आहे. बटाट्याचा रस आपल्या स्किनला फ्रेश आणि ग्लोईंग दिसायला मदत करते, म्हणूनच आपण डार्क सर्कलसाठी सुद्धा बटाट्याचा रस लावतो डोळ्याखाली. आणि जर काळे डाग वगैरे असेल तर ते सुद्धा दूर करण्यास मदत करते. तर आता अशा प्रकारे मी हातानेच त्याचा रस काढून घेतलेला आहे. तुम्हाला जर मिक्सरमधनं काढून घ्यायचा असेल रस तरीही चालेल. आता हे फक्त माझ्या एकटीसाठीच आहे, तर तेवढा रस पुरेसा आहे आपल्याला चेहऱ्यासाठी. तुम्हाला जर हाताला वगैरे लावायचं असेल तर तुम्ही 2 बटाट्याचा रस किंवा मोठा बटाटा घेऊ शकता. आणि याच्यामध्ये टाकत आहे मी ऑरेंज पील पावडर. आता ही ऑरेंज पील पावडर मी मार्केटमधनं आणलेली आहे, पण जेव्हा सीझन असतं तेव्हा तुम्ही वाळवून ठेवली तरीही चालेल, पण सावलीत वाळवायची. कारण संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या स्किनला फ्रेश आणि ग्लोईंग ठेवण्यास मदत करतात. आता बटाट्याचा रस आणि ही पावडर आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला व्हिटॅमिन ई कॅप्सूल. व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपल्या स्किनला पोषण देते, तसेच स्किनला सॉफ्ट आणि स्मूथ ठेवते. तर आता याच्यामध्ये एकच टाकायची ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल. त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला ॲलोव्हेरा जेल. ॲलोव्हेरा जेल आपल्या स्किनला हायड्रेट ठेवते, म्हणजे आपल्या स्किनला जे ओलावा पाहिजे असतो तो ओलावा ठेवता, नाही तर अगदी ड्रायनेस येतो ना आपल्या स्किनवरती, तो सुद्धा तो कमी करते. आता हे थोडंसं तुम्हाला घट्ट वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही थोडासा बटाट्याचा रस अजून ॲड करू शकता किंवा ॲलोव्हेरा जेलसुद्धा ॲड करू शकता. तर मगाशी जो मी अर्धा बटाटा ठेवून दिला होता तो मी आता खिसून घेत आहे, कारण आपल्याला बटाट्याचा रस अजून पाहिजे आहे. जर मी ठेवला असता तर तो काळा पडला असता, कारण आपल्याला त्याने फेस क्लीन करायचा आहे. आता मी इथे कुठलंही क्लिन्झिंग मिल्क लावत नाही आहे, तर आपण जो बटाट्याचा रस काढून ठेवला होता त्यानेच मी चेहरा स्वच्छ करत आहे. या रसामुळे आपल्या जी धूळ, माती आणि दिवसभरात साचलेली घाण साफ होण्यास मदत करते आणि स्किन फ्रेश होतो. आणि आपण जो फेस मास्क लावणार आहे तो छान सॉफ्ट आणि स्मूथ आपल्या चेहऱ्यावरती बसतो. आता हा चेहऱ्यावरती आपल्याला रस हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने छान व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि 1 ते 2 मिनटं छान त्याची मसाज करायची. आणि नंतर चेहरा तुम्हाला स्वच्छ थंड पाण्याने धुवून या किंवा कॉटननी पुसा किंवा छान नॅपकिननी पुसून घ्या. तर अशा प्रकारे छान व्यवस्थित मसाज करून घ्यायचे. तुमच्या चेहऱ्यावरचे जे ब्लॅक हेड्स असतील ते सुद्धा याने निघून जातात. म्हणजे चेहऱ्यावरचा जो काळवटपणा असेल तो सुद्धा बटाट्याचा रस हा स्वच्छ करते. अशा प्रकारे तुम्ही आत्ताच बघा, असं वाटते चेहरा छान फ्रेश आणि ग्लोईंग दिसायला लागलेला आहे आणि चेहऱ्यावरची आपल्या सगळी डेड स्किन, धूळ सगळी निघून गेलेली आहे. आत्ताच असं वाटते की आपण छान फेशियल करून आलेलो आहे. त्याच्यानंतर हा आपण जो फेस मास्क बनवला होता तो अप्लाय करायचा आहे. कुठलाही फेस मास्क लावण्याच्या आधी तुमचा चेहरा स्वच्छ करा. कुठल्याही पद्धतीने करा, पण चेहरा स्वच्छ असायला पाहिजे. आणि हे सुद्धा आपल्या अप्पर डायरेक्शननी हा फेस मास्क चेहऱ्यावरती लावून घ्यायचा. आणि हा फेस मास्क लावताना सुद्धा 1 ते 2 मिनटं चेहऱ्यावरती हळूहळू मसाज करायचा. नंतर 10 ते 15 मिनटं सोडून द्यायचा चेहऱ्यावर तसंच. आणि नंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करायचा. कुठलाही फेस मास्क आपल्या चेहऱ्याला तर लावतोच आपण, पण तोच फेस मास्क आपल्या हाताला सुद्धा अप्लाय करू शकतो, कारण आपले हातसुद्धा भरपूर प्रमाणात पाण्यात वगैरे असतात, तर आपले हातसुद्धा स्वच्छ होतात. आता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित छान मी मसाज करून घेत आहे. अशा प्रकारे चेहऱ्याची छान मसाज करून घ्यायची.
आणि मी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगते की फेस मास्क पूर्णपणे कोरडा झाल्यावर तो चेहऱ्यावरून कोरडाच घासून किंवा ओढून काढू नका. आधी थोडं पाणी लावून फेस मास्क ओलसर करा आणि मग हलक्या हाताने धुवून काढा. त्यामुळे स्किन जास्त घासलं जाणार नाही आणि स्किन ड्रायसुद्धा होणार नाही. तुम्ही बघू शकता चेहरा किती सुंदर आणि क्लीन झालेला आहे. आणि चेहरा वॉश केल्यानंतर लगेच तुम्हाला कुठलं मॉइश्चर लावायचं आहे ते तुम्ही मॉइश्चर लावू शकता, पण मॉइश्चर जरूर लावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि फॅमिलीला शेअर करा आणि अशाच सोप्या घरगुती टिप्ससाठी ग्लो विथ जयला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छानशी कमेंट करायलासुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.